लाडक्या बहिणींनो, आपलं जे प्रयत्न आहे ते सक्सेस होत आहे. आता लाडकी बहीण ई-केवायसी बाबतीत जर बघितले तर पोर्टलवर आता चेंज करायला सुरुवात होणार आहे. तर आता ई-केवायसी पोर्टलमध्ये सगळे जे असं ऑप्शन आहेत त्यांनी आता त्यामध्ये चेंज करायला सुरुवात होणार आहे. त्या बाबतीत जर बघितले तर आता आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं, की तुम्ही ई-केवायसी म्हणून कमेंट करा आणि भरपूर अशा लाडक्या बहिणींचा आपल्याला प्रतिसाद चांगला भेटला आहे आणि त्याच्या अगोदर जर बघितले तर त्यामध्ये पण व्हिडिओमध्ये चांगला भेटला आहे प्रतिसाद. आणि ही जी नोटीस होती मी तुम्हाला जे दाखवलं होतं, तर ते सोलापूर जिल्ह्यातील नोटीस होती. तर मी पाठीमागच्या वेळी सांगितलं होतं, की बरेच असे जिल्ह्यामधून जी नोटीस आहेत आता निघणार आहेत, सगळ्यांनी काढत आहेत. तर त्यामध्ये आता अजून एक नोटीस आली आहे आणि ह्यामध्ये ही नोटीस जी आहे आपल्यासाठी पण पूर्ण महत्वाची आहे, खूप महत्वाची नोटीस आहे. तर ह्यामध्ये बऱ्याच अशा लाडकी बहीण आहेत, की त्यांना की जानेवारी महिन्यापासून हप्ते भेटले नाही, जून महिन्यापासून हप्ते भेटले नाहीत, असे बरेच असे लाडकी बहीण आहेत. तर त्या सगळ्यांसाठी आता जी ई-केवायसी पोर्टलमध्ये आता जे चालू होणार आहे, जे नोटीस जी आहे त्यामध्ये आता ते चेंज करणार आहेत ऑप्शन्स. तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींसाठी त्यांना ई-केवायसी करण्यासाठी संधी कधीपासून भेटेल आणि त्यांना जे आहे नोटीसमध्ये काय आहे त्यावरती त्या नोटीस बद्दल तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही ते कमेंट करून सांगायचं आणि तुम्ही कमेंट करा तुमचं कोणत्या महिन्यामध्ये पैसे लास्ट आलते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर ते नोटीसमध्ये काय आहे आता मी तुम्हाला ते दाखवतो मी तुम्हाला. तर या आता मी तुम्हाला नोटीसमध्ये काय असणार ते दाखवतो. हे बघा आता काही नोटीस तुम्हाला स्क्रीनवर आलेली असेल बघा. लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींना सरकार मोठं गिफ्ट देणार, एकाच वेळी खात्यात खटाखट 4,500 येणार, वाचा अपडेट. आता बघा हे काय असणार आहे आणि हे तारीख पण बघा तुम्ही अपडेट 2 मे 2 ला हेच 2 ला अपडेट आलेलं आहे. हे जुनं नाही आहे, काही नाही आहे. म्हणजे बरोबर बरेच असं लाडक्या बहिणींना असं वाटेल की जुनी न्यूज आहे किंवा अपडेट आहे ते दाखवत आहे वगैरे, तर तसं नाही आहे. हे 2 मे 2026 आहे बघा, 2026 ला आणि 10 वाजता आलेलं आहे. तर ह्यामध्ये आता बघा काय लिहिलेलं आहे, लाडकी बहीण योजना अपडेट मार्च एप्रिल मे इन्स्टॉलमेंट. म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भरपूर अशा लाडकी बहिणींना अजून पण आलेले नाही, त्या बाबतीत पण आहे अपडेट बघा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई केवायसी नंतर थकीत हप्ते कधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. एकत्र 4,500 मिळणार का की फक्त 1,500 किंवा 3,000 रुपये जमा होणार? म्हणजे की त्यांचं म्हणणं काय आहे की बरेच अशा लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता अजून आला नाही. बरेच नाही, भरपूर सगळेच लाडकी बहीण मार्च महिन्याचं, एप्रिल महिन्याचं, तर आता मे महिना सुरू आहे. तर यामध्ये 4,500 तिन्ही महिन्याचे हप्ते देणार का 2 महिन्याची 3,000 देणार का एकच महिन्याचा फक्त 1,500 रुपये देणार? तर या बाबतीत आता बघा नोटीस काय असणार आहे. पुढे जे आहे त्यांनी आता काय सांगितलेलं आहे त्यामध्ये, मार्च एप्रिल मे इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजना अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील महिलांना ई केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत 30 एप्रिल रोजी संपली. ई केवायसी दुरुस्तीसाठी दिलेली मुदत त्यामध्ये 30 एप्रिल रोजी संपलेली आहे. ई केवायसी प्रोसेस झाल्यानंतर आता लाडकीच्या खात्यात पैसे कधी येणार असा सवाल पात्र महिलांना पडला आहे. मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींना खात्यात आलेला नाही, त्यात आता मे महिना सुरू झाला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार एकत्र 4,500 रुपये देणार का या चर्चेला सुरुवात झाली आहे. तर यामध्ये आता पुढे बघा, ई केवायसी दुरुस्ती नंतर राज्यातील लाडक्या बहिणीची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्ज बाद झाले, अपात्र ठरले अथवा अर्ज भरलाच नाही अशा लाडक्या बहिणीची संख्या तब्बल 54 लाख असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या 54 लाख लाडक्या बहिणींचा 1,500 रुपयांचा हप्ता आता कायमचा बंद झाला आहे. त्यामुळे सरकारचे प्रत्येक महिन्याला कोट्यवधी रुपये वाचणार आहे. ई केवायसी प्रक्रियेनंतर 1,89,00,000 बहिणी पात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे टोटल बघा आता ई केवायसी जी एप्रिल महिन्यात सुद्धा दुरुस्तीमध्ये जे मंजूर सगळे जे झालेले आहेत, तर ती लाडकी बहीण किती आहेत, 1,89,00,000 बहिणी आहेत जे पात्र आहेत, त्यांना पैसे येणार. आता जे अपात्र होते त्यामधले पण थोडे जे आहेत लाडकी बहीण पात्र झालेले आहेत. तर त्यामुळं आपण अजून जे लाडकी बहीण बाकीचे वाचलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करायचा, त्यांना पण पैसे, सगळ्यांना पैसे यायला पाहिजे. तर आपला प्रयत्न हेच आहे. तर ते सगळ्या लाडकी बहिणींसाठी पण प्रयत्न करायचा. तर पुढे बघा आता काय आहे, महाराष्ट्र सरकारकडून ई केवायसी दुरुस्तीची मुदत वाढवण्यात आली नाही. त्यामुळे राज्यात 1,89,00,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ प्रत्येक महिन्याला मिळणार आहे. तर त्यानंतर 4,500 की 3,000 लाडकीच्या खात्यात किती हप्त्याचे पैसे येणार? राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपये जमा झाले आहेत, पण त्यानंतर मागील 2 महिन्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एकही हप्ता जमा झालेला नाही. आता केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यामुळे लाडकींच्या खात्यात पैसे जमा होतील याकडे महिलांच्या नजरा खिळल्या आहेत. पण लाडकींच्या खात्यात 3 हप्त्यांचे एकत्र 4,500 रुपये जमा होणार का? मार्च एप्रिल आणि मे महिन्याचा हप्ता राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात येणार का?
की फक्त मार्च महिन्याचा अथवा मार्च एप्रिल महिन्याचा 3,000चा हप्ता जमा होणार, यावर सस्पेन्स कायम आहे. तर आता ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले आहेत की भरपूर अशा लाडक्या बहिणींना जर बघितले तर त्यांची ई केवायसी सुद्धा आता झालेली आहे 30 एप्रिल मध्ये. बरेच असे लाडकी बहिणी जे दुरुस्ती यादीमध्ये सुद्धा त्यांची ई केवायसी झालेली आहे, दुरुस्ती झालेली आहे. तर त्या लाडक्या बहिणींना पैसे पाठीमागचे थांबलेले ते सगळे येणार का, हे मुद्दा आहे, हे पॉइंट आहे. सगळ्यात तुम्ही लक्षात ठेवा, ज्यांची ई केवायसी झाली आहे ना त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. तर यामध्ये काय त्यांनी सांगितलं की त्यांना सुद्धा पाठीमागचे हप्ते दोन्ही किंवा मे महिन्याचा पण हप्ता मिळून एकत्र यायला पाहिजे. यामध्ये आता पुढे अपडेट आहे बघा, ही महत्वाची नोटीस आहे, तुम्ही मिस करू नका. पुढे बघा. तर आता बघा, कधी येणार लाडकींच्या खात्यात पैसे. मार्च एप्रिल आणि आता मे या 3 महिन्यांचा सन्मान निधी महिलांच्या खात्यावर जमा झालेला नाही. त्यांच्या खात्यावर कधी आणि किती पैसे जमा होणार याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कदाचित ई केवायसी ची पडताळणी अंतिम टप्प्यात असेल. ई केवायसी प्रोसेस संपल्यानंतरच लाडक्या बहिणींना पुढील हप्ता जमा होईल असा अंदाज काही लोकांनी लावला आहे. राज्यातील लाडक्या बहिणी सरकारच्या निर्णयाकडे चातकाप्रमाणे लक्ष देऊन आहेत. तर ह्यामध्ये जर बघितलं तर आता ह्यामध्ये काय सांगितले आहेत की भरपूर असे लाडकी बहीण आहेत की ज्यांचे अजून पैसे आलेच नाही. म्हणजे मार्च महिन्यापासून हप्ता आला नाहीये, फेब्रुवारी महिन्यात सुद्धा भरपूर अशा लाडक्या बहिणींना हप्ता आलेलाच नाहीये. तर हे हप्ते कधी येणार आहे, मार्च महिन्याचा, एप्रिल महिन्याचा. तर हे हप्ते जर बघितले तर की आता ही जी ई केवायसी जी प्रक्रिया चालू जी आहे ह्यामध्ये अजून पण एप्रिल महिन्याची जी ई केवायसी दुरुस्ती यादी म्हणजे नाव नव्हते आणि ज्यांची ई केवायसी झालेली आहे तर त्यांच्यासाठी जे अजून आहे त्यांची पडताळणी चेकिंग जे आहे गव्हर्नमेंट कडून ते चालूच आहे. तर त्यामुळं सरकारला अजून ते थोडं टाइम होत आहे. बट त्याच्या अगोदर जर बघितले तर लवकरात लवकर थोड्या दिवसमध्ये ते जे आहे हप्ते यायला सुरुवात होणार आहे. बट ह्यामध्ये जे आहेत लाडकी बहिणींना नवीन ई केवायसी साठी ज्यांची अजून समजा आता थोड्या लाडकी बहिणींना दुरुस्ती यादीमध्ये जे नाव नव्हते त्यांची पण थोड्या लाडकी बहिणींची ई केवायसी झालेली आहे, त्यांचा आता हप्ता सुरू होणार आहे. बाकीच्या लाडकी बहिणींची अजून पण ई केवायसी दुरुस्ती यादीत नाव नव्हतं, त्यांची ई केवायसी झालीच नाही. त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी जर बघितले तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे मंगळवारी बैठक होणार आहे. तर त्या मंगळवारी जर बघितलं तर आपण आपण जेवढा प्रयत्न करेन, जेवढा आपण आता जर समजा अर्ज देईल, लेटर देईल तरी सरकारकडे जाणार आहे. म्हणजे साहेबाकडनं वरती तर जाणारच आहे ना. आपण काही जरी आपण जर समजा सांगितलं प्रोसेस जरी काहीतरी आपल्याकडनं प्रयत्न केलं तरच सरकारकडे जाणार आहे. जर आपण काही केलंच नाही तर मग सरकार हे जे आहे त्यांना पण वाटणार की म्हणजे बाकीच्यांना गरज नव्हती तर आम्ही चालूच केलो नाही. म्हणून आपण जे आहे काय असेल सुद्धा ते आपण सगळं करायचं आहे आणि आपण अर्ज पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं अर्ज पण देणार आहे, तर ते अर्ज पण आपण देत आहे. आणि बाकीचं जर बघितलं तर तुम्ही पण आपल्याला सपोर्ट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा आणि जे सबस्क्राईब केले असेल तर त्यांचं आपल्या मनापासून धन्यवाद आहे. त्यांनी आणि त्यांच्यासाठी पण मी लवकरात लवकर अजून एक 2 स्कीम आहेत की हे जे 2 नवीन स्कीम ती मी 2 नवीन स्कीम घेऊन येणार आहे. तर ते आपल्या चॅनलला जे कनेक्ट राहील, जे सबस्क्राईब करून राहील त्यांना सुद्धा ते लाभ त्याचा भेटणार आहे, त्यांना अपडेट लवकरात लवकर भेटेल. म्हणून अशा नवीन माहितीसाठी, नवीन योजनांसाठी आपल्या सरकारी योजना चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.